Hello students, welcome to my class. Today we are going to learn verb. There are two types of verb, auxiliary verb and main verb. Last period we saw the auxiliary verb, how to use auxiliary verb. Let's see verb, main verb. मेन वर्ब मुख्य क्रियापद किंवा त्याला आपण मूळ क्रियापद म्हणतो. मेन वर्बचे रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब असे टू टाइप्स आहे. तर आता रेग्युलर वर्ब कोणते ते बघूया आपण. वर्ब फॉर्मेशनमध्ये म्हणजेच आपल्याला जर एखादं वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला वर्ब माहीत असले पाहिजे. जसं आपल्याला सेंटेन्स बनवण्यासाठी वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब माहीत असले पाहिजेत. म्हणजे वर्ब जर वाक्यामध्ये असेल तर कोणती क्रिया घडते ते कळतं आणि ऑक्झिलरी वर्ब असेल तर कोणत्या काळात घडते ते कळतं. म्हणजे आपण मागील तासाला ऑक्झिलरी वर्ब बघितला. जर एम जर असेल तर आपल्याला कळते की ही प्रेझेंट टेन्समध्ये घडते ही क्रिया, आणि वॉज वियर असेल तर पास्ट टेन्स असेल, पास्ट टेन्समध्ये क्रिया घडते, आणि शॅल विल असेल तर फ्युचर टेन्समध्ये घडते. आता मेन व्हर्बवरून आपल्याला कोणती क्रिया घडते हे कळतं, म्हणजे कोणती ॲक्शन घडते हे कळतं. तर आता मेन व्हर्ब म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघूया आपण मेन व्हर्बचे. फॉर एक्झाम्पल प्ले. प्ले म्हणजे खेळणे. प्ले म्हणजे खेळणे. आता तुम्हाला अर्थ माहिती आहे, प्ले म्हणजे खेळणे. आता प्ले म्हटलं की लगेच ॲक्शन होते खेळण्याची. ईट म्हटलं की खाण्याची ॲक्शन होते. रन म्हटले की धावण्याची ॲक्शन होते. सी म्हटलं की पाहणे. म्हणजेच प्ले, ईट, रन, सी, मेक हे जे वर्ब आहे, बनवणे. मेक काईट, पतंग बनवा. म्हणजेच यावरून काय कळतं आपल्याला कोणती क्रिया घडली. तर आता ही कोणती क्रिया घडली हे आपल्याला यावरून कळतं. तर यामध्ये रेग्युलर वर्ब म्हणजे यावरून आपण डेफिनेशन तयार होईल की म्हणजे हे काय दर्शवतात. म्हणून क्रियापद म्हणजे काय, क्रिया दर्शविणारा शब्द. म्हणजे इट शोज ॲक्शन. इट शोज ॲक्शन. हे शब्द काय दर्शवतात, ॲक्शन दर्शवतात, कृती दर्शवतात. म्हणून त्याची डेफिनेशन होते की क्रिया दर्शविणारा शब्द. तर क्रिया दर्शविणारा शब्द यामध्ये त्याचे रेग्युलर व्हर्ब आणि इरेग्युलर व्हर्ब असे टू टाइप्स पडतात. तर रेग्युलर व्हर्ब कोणते ते बघूया आपण. व्हर्ब फॉर्मेशन बघूया आपण. व्हर्ब फॉर्मेशनमध्ये व्हर्ब म्हणजे मूळ क्रियापद, त्याचा पास्ट, क्रियापदाचा भूतकाळ, त्याचा पास्ट पार्टिसिपल, आणि आयएनजी फॉर्म, क्रियापदाला आयएनजी. म्हणजेच याला आपण व्हर्ब फॉर्मेशन म्हणतो. आता व्हर्ब फॉर एक्झाम्पल आपण घेतलं हे वर्क घेतला. वर्क म्हणजे काम करणे. त्याचा पास्ट आहे वर्क, त्याचा पीपी आहे वर्क, आणि त्याचा आयएनजी फॉर्म आहे वर्किंग. बघा आपण वर्ब घेतलं, वर्क काम करणे, वर्क भूतकाळामध्ये काम केले, वर्क पास्ट पार्टिसिपल, त्याला पण ईडी लागला. वर्किंग आयएनजी लावलाय, यावरून कळतं की क्रिया कशी आहे, चालू आहे. म्हणजे काम करण्याची क्रिया चालू आहे. दुसरा वर्ब घेतला आपण प्ले, खेळणे.
पास्ट टेन्समध्ये त्याचा होईल प्लेड, खेळला, त्याचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म म्हणतो आपण त्याला, किंवा क्रियापदाचे तिसरे रूप म्हणतो प्लेड, खेळले. आणि खेळण्याची क्रिया चालू आहे म्हणजे प्ले, खेळत आहे. टॉक, बोलणे, टॉक ईडी, बोलला. त्याचा पीपी पण टॉक आणि त्याचा आयएनजी फॉर्म आहे टॉक, टॉकिंग, बोलत आहे. बघा इथं वर्कला ईडी लागला, याला ईडी लागला, इथं आयएनजी लागला. प्ले, प्ले, प्लेड, प्लेइंग म्हणजे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म दोघांना काय लागला, इथं ईडी प्रत्यय लागला. आता वॉक शब्द घेतला आपण, वॉक त्याचा पास्ट येईल वॉक आणि त्याचा पीपी पण WLKD वॉक आणि वॉकिंग, आयएनजी लागला. म्हणजेच इथं काय केलं म्हणजे सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर पास्टला ईडी लागला आणि पास्ट पार्टिसिपलला पण ईडी लागला. वर्क, 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 प्ले, प्लेड, प्लेड म्हणजेच याला काय म्हणतो आपण क्रियापद आणि त्याच्या क्रियापदाला ईडी लागतो आणि पीपीला म्हणजे तिसऱ्या रूपाला ईडी लागतो, त्याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब. हे काय आहेत रेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब नियमित क्रियापदे. आणि याचा दुसरा प्रकार आहे इरेग्युलर वर्ब. इरेग्युलर वर्बमध्ये त्याला ईडी प्रत्यय लागत नाही. आता इरेग्युलर वर्ब कोणते ते बघूया आपण. मी थोडे थोडे एक्झाम्पल देणार आहे फक्त तुम्हाला आणि तुम्ही शोधून जास्तीत जास्त लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल ईट, ईट म्हणजे खाणे, त्याचा पास्ट आहे एट, खाल्ले, त्याचा पीपी आहे ईटन आणि त्याचा आयएनजी फॉर्म आहे ईटिंग. म्हणजे बघा इथं मूळ क्रियापद ईट आहे, त्याला ईडी लागला नाही, तो एट झाला, इकडं ईटन झाला आणि तिकडे ईटिंग झाला. ईट म्हणजे खाणे, खाणे, खाल्ले, खाल्लेले आहे आणि ईटिंग खात आहे. त्यानंतर मेक घेतला, मेक म्हणजे बनविणे, मेक बनविणे आणि त्याचा पास झाला मेड. बघा इथं म्हणजे आपण ही वॉक वॉक वॉक, टॉक टॉक टॉक, लगेच मेक त्याला ईडी लावून देतो, मग काय होईल मेक मेक मेकड. तर तसं करायचं नाही. मेकचा पास्ट आहे मेड आणि त्याचा पीपी सुद्धा काय आहे मेड आणि त्याचा आयएनजी फॉर्म आहे मेकिंग. राईट, राईट म्हणजे लिहिणे, त्याचा पास्ट आहे रोट, लिहिले, त्याचा पीपी आहे रिटन, लिहिलेले आहे आणि पास्ट आयएनजी फॉर्म आहे रायटिंग, लिहित आहे. लिहितो, लिहिले, लिहिलेले आहे आणि रायटिंग लिहित आहे. त्याचप्रमाणे सी, सी म्हणजे पाहणे, त्याचा पास्ट आहे सॉ, पाहिले, त्याचा पीपी आहे सीन, पाहिलेले आहे आणि त्याचा आयएनजी फॉर्म आहे सीन, पाहत आहे. याला आपण काय म्हणतो इरेग्युलर वर्ब. इरेग्युलर वर्ब की ज्याला ईडी पास्ट टेन्सला ईडी आणि पीपीला ईडी प्रत्यय न लागता त्यामध्ये काय होतो वेगळा बदल होतो, त्याला आपण म्हणतो इरेग्युलर वर्ब. इरेग्युलर वर्ब. तर असे इरेग्युलर वर्ब तुम्ही शोधून पुस्तकामधून शोधून
जास्तीत जास्त इरेग्युलर व्हर्ब लिहायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करा, म्हणजे ते पाठांतर करायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे. त्याचा उपयोग तुम्हाला वाक्य बनवण्यासाठी होणार आहेत. तर आता आपण व्हर्ब फॉर्मेशन थोडे थोडे बघितले, रेग्युलर व्हर्ब आणि इरेग्युलर व्हर्ब. आता आपण बघणार आहोत हाऊ टू यूज व्हर्ब इन द सेंटेन्स. हे व्हर्बचा वापर कसा करायचा वाक्यामध्ये ते आता आपण बघणार आहोत. आता आपण व्हर्ब बघितले. आता वाक्यामध्ये वापर करताना बघा, प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला वापर करायचा आहे त्याचा. प्रेझेंट टेन्ससाठी वर्तमान काळ, व्हर्बचा वापर आपल्याला वर्तमान काळासाठी करायचा आहे. वर्तमान काळाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? प्रेझेंट टेन्स. तर प्रेझेंट टेन्समध्ये आता मला म्हणायचं आहे मी जाते, तर मग काय म्हणालो आपण? आय. आता आपण मागच्या प्रणाऊनमध्ये सगळे प्रणाऊन्स बघितले आहेत. त्याचा सुरुवातीला आपण काय करतो? कर्ता म्हणून वापर करतो. आय गो म्हणजे मी जातो किंवा मी जाते. जातो जाते दोन्ही चालतं. त्यानंतर आपण यू घेतला, यू गो, तू जातो. ही गोज, तो जातो. सी गोज, ती जाते. इट गोज, ते जातात. तो जातो. कॅट गोज, मांजर जाते. राम गोज, राम जातो. किंवा आपण सीता घेतली, सीता गोज, सीता जाते. आता अनेक वचनी प्रणाऊन घेतला आपण. दे, दे घेतला, दे गो, ते जातात किंवा त्या जातात. ते किंवा त्या जातात. वी घेतला अनेक वचनी, वी गो, आम्ही जातो, आम्ही जातो. आणि यू गो, तुम्ही जाता, तुम्ही जाता. बघा, हे सिंग्युलर प्रणाऊन आहे आणि हे प्लुरल प्रणाऊन आहे, अनेक वचनी आहेत. तर इथं आपण आय नंतर गो घेतला, यू नंतर गो घेतला, पण ही, सी, इट, कॅट, राम यांच्यासाठी काय घेतला? गोज हे व्हर्ब. व्हर्बला ईएस लावला बघा, इथं ईएस लावला आपण व्हर्बला. तर इथं साध्या वर्तमान काळामध्ये ही, सी, इट आपण मागच्या याच्यात बघितले ते थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर करते, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करते आहेत. आणि जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी करते असतील तेव्हा क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावतात. जर प्ले असतो तर प्लेज लावला असता, यस लावला असता प्रत्यय. आता इथं गो यस लावला तर यस, आणि अनेक वचनी करते असेल तर इथं मूळ क्रियापद घेतो. फक्त थर्ड पर्सन म्हणजे ही, सी, इट आणि नावं यांच्यासाठी नाऊनसाठी काय करतो आपण? गोज क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावतो. आता आपल्याला दुसरं कोणतंही क्रियापद घेऊ शकतो आपण. आय गो ऐवजी आय प्ले, आय प्ले मी खेळतो. यू प्ले तू खेळतो. ही प्लेज, यस यस येईल इथं, किंवा सी प्लेज, इट प्लेज, कॅट प्लेज, राम प्लेज, दे प्ले, वी प्ले, यू प्ले. म्हणजेच बाकीच्या सर्व क्रियापदाला काय येईल? यस किंवा इथं काय येईल? यस किंवा यस. आणि आता इथं यस का आला? तर जेव्हा क्रियापदाच्या शेवटचा अक्षर ओ असेल तर यस येतो. आता ओ असे याचा शेवटचा अक्षर यस याचे
तर याचं पण काय होईल वॉसेस, WSHES. इथं गो आहे, ओ आहे, म्हणून इथं काय झाला गोज. इथं वॉसेस, त्यानंतर CH, गो असे वॉश असेल, टीच, हां टीच, TACH. इथं TH आहे म्हणून इथं काय होईल टीचर्स. म्हणजे जर OSHCH असेल तर क्रियापदाला काय करतो यस प्रत्यय लागतो, बाकीच्या सर्व क्रियापदांना यस प्रत्यय लागतो. म्हणजे जर प्ले असेल तर प्लेज लागेल, ईट असेल तर ईट्स लागेल. फक्त ज्या क्रियापदा शेवटी OSHCH असतो तेव्हा त्याला काय लागतो यस प्रत्यय लागतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळा मी शाळेत जातो म्हणत असेल तर आय गो टू स्कूल म्हणतो, आणि तो शाळेत जात असेल तर ही गोज टू स्कूल म्हणतो. सीता शाळेत जात असेल तर सीता गोज टू स्कूल म्हणतो. तर म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर करता असेल तर क्रियापदाला इथं यस प्रत्यय लागतो. हे सगळे मूळ क्रियापद आहेत, गो, गोज, हे सर्व काय आहेत क्रियापदाचा मूळ क्रियापद आहे, पहिला फॉर्म आहेत. आता जर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असेल वाक्य तर त्याचा नकारात्मक वाक्य कसं बनवायचं. आता आपण याचा उपयोग स्पीकिंग इंग्लिशसाठी सुद्धा करतो, की स्पीकिंग इंग्लिशसाठी बोलताना आपण बऱ्याच वेळेस जेव्हा नकारात्मक पण बोलत असतो, म्हणजेच निगेटिव्ह पण बोलत असतो, अफर्मेटिव्ह पण बोलत असतो. तर निगेटिव्ह बोलताना आता आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं की आय गो. आता आय गो टू स्कूल घेऊ आपण, आय गो टू स्कूल. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो, मी शाळेत जातो. आता आपल्याला असं म्हणायचं आहे आता मी शाळेत जात नाही, मी शाळेत जात नाही, तर मग काय करायचं मी शाळेत जातो, मी शाळेत जात नाही, निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे आपल्याला. तर आपण आय तसाच घ्यायचा. आता गो आहे, आता इथं आपण ही नकारात्मक वाक्य बनवताना टू बीच्या रूपानंतर नॉट लावतो, म्हणजेच ॲक्झिलरी व्हर्ब नंतर नॉट लावतो, तेव्हा ते काय होतं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ॲक्झिलरी व्हर्ब काय घ्यायचा डू किंवा डज घ्यायचा. तर आता इथं डू मूळ क्रियापद आहे म्हणून इथं काय घेऊ आपण डू घेऊ. आय डू नॉट गो टू स्कूल, आय डू नॉट गो टू स्कूल. मी शाळेत जात नाही, मी शाळेत जात नाही. म्हणजे बघा इथं गो आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून इथं काय घ्यायचा डू घ्यायचा. आता क्रियापदाचं पहिलंच रूप आहे गोज, म्हणजे थर्ड पर्सनला आपण या अगोदर बघितलं थर्ड पर्सनला यस किंवा यस प्रत्यय लागतो. यस किंवा यस जर लागलेला असेल तर डज घ्यायचा, कारण प्रेझेंट टेन्सचं ऑक्झिलरी वर्ब डू किंवा डज वापरतो आपण. मूळ क्रियापद असेल तर डू घ्यायचा, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर डज घ्यायचा आणि त्याच्यापुढे नॉट लावायचा, म्हणजेच काय होईल निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. तर आय डू नॉट गो टू स्कूल, मी शाळेत जात नाही. आता दुसरं सेंटेन्स घेतलं आपण ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल. तो शाळेत जातो, तो शाळेत जातो. तुम्हाला समजण्यासाठी तेच एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लवकर लक्षात बसेल. तो शाळेत जातो. आता आपल्याला असं म्हणायचं आहे तो शाळेत जात नाही, तर मग काय करू आपण ही. इथं ई एस आहे म्हणून इथं ई एस लावलेलं आहेत म्हणून काय घ्यायचं इथं डूचं कोणतं रूप घ्यायचं डज, ही डज. आणि निगेटिव्ह बनवायचं आहे त्याच्यानंतर नॉट वापरायचा, ही डज नॉट. आता इथं ई एस वापरला ना डजला, डूला ई एस लावला ना म्हणून इथं मूळ क्रियापदाला यस लावायचा नाही, तर इथं म्हणजे क्रियापदाला यस लावायचा नाही. इथं काय करायचं गोज हे रूप न द्यायला गो घ्यायचं, मूळ क्रियापद घ्यायचं. ही डज नॉट गो टू स्कूल, ही डज नॉट गो टू स्कूल. तो शाळेत जात नाही. सीता मेक काइट, सीता
मेक्स काइट. सीता मेक्स काइट. सीता पतंग बनवते. सीता पतंग बनवते. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. आता आपल्याला याचा काय करायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. मग सीता मेक्स आहे इथं, म्हणून इथं येस आहे, म्हणून इथं काय घ्यायचा, डज. सीता डज. निगेटिव्ह करायचं आहे म्हणून इथं नॉट लावायचा. सीता डज नॉट मेक ए, याला यस लावायचा नाही, पुन्हा म्हणजे यस लावायचा नाही, मेक ए. इथं यस लावला आहे आपण, इथं यस लावायचा नाही. सीता डज नॉट मेक केक, म्हणजे सीता केक बनवत नाही. सीता केक बनवत नाही. वी रीड बुक्स. वी रीड बुक्स. आम्ही पुस्तके वाचतो. आम्ही अनेक पुस्तकं आहे ना, बुक्स घेतला आहे, आम्ही पुस्तके वाचतो. आता आपल्याला निगेटिव्हमध्ये म्हणायचं आहे आम्ही पुस्तके वाचत नाहीत, तर मग निगेटिव्ह घ्यायचा त्याचा वी तसंच घ्यायचा. वी इथं रीड आहे, मूळ क्रियापद यस वगैरे लावलेला नाही, इथं यस किंवा यस नाही आहेत म्हणून डू घ्यायचा आणि त्याला नॉट लावायचा. वी डू नॉट रीड बुक्स. वी डू नॉट रीड बुक्स. आम्ही पुस्तके वाचत नाही. आम्ही पुस्तके वाचत नाही. बघा वेगवेगळे व्हर्ब घेऊ शकतो आपण इथं. आता आपण इथं गो घेतला, त्याच्याऐवजी आपण ईट घेऊ. आय ईट मँगो. मी आंबा खातो. आता असं म्हणायचं आपल्याला मी आंबा खात नाही, तर मग इथं काय म्हणू, आय डू नॉट ईट मँगो. किंवा इथं म्हणजे नकार दर्शवण्यासाठी काय करतो आपण, डू नॉट किंवा डज नॉट हे शब्द वापरतो. डू आणि डज ही काय आहेत, ॲक्झिलरी व्हर्ब आहे, टू डूची रूपे आहेत. तर वर्तमान काळामध्ये नकार दर्शवण्यासाठी आपण डू आणि डज घेतो. तर डू केव्हा घेतो आपण, म्हणजे डज केव्हा घेतो, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल, ही सी इट आणि नाम असेल तर डज घेतो. म्हणजे त्याला काय असतो, यस किंवा यस, हे एक ध्यानात ठेवायचं. यस किंवा यस क्रियापदाला प्रत्यय असेल तर डज घेतो आणि बाकीच्यांना डू घेतो. आणि नकार दर्शवण्यासाठी नॉट वापरतो. जर आपण डज घेतला असेल तर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं. म्हणजे आता आपण इथं डज घेतला म्हणून इथं गोज लिहिला नाही. ही डज नॉट लिहिला, ही डज नॉट गोज टू स्कूल न लिहिता काही लिहिलं, गो टू स्कूल लिहिला. म्हणजे ध्यानात ठेवायचं की म्हणजे साध्या वर्तमान काळात निगेटिव्ह करताना काय करायचं, टू डूचं रूप घ्यायचं इथं. याचा उपयोग तुम्हाला प्रत्येक ग्रामरच्या नियमामध्ये होणारे की डू नॉट टू डूची रूपे वापरताना, आणि आता आपल्याला याचं प्रश्नार्थक वाक्य बनवताना सुद्धा याचा उपयोग होणार आहेत. की त्यासाठी तुम्हाला इथं टेन्स पण ओळखता आला पाहिजेत, कोणता काळ येते, आणि तुम्हाला व्हर्ब पण ओळखता आला पाहिजेत. तर याच्यामध्ये गो हा काय आहेत, मेन व्हर्ब आहेत. आणि याच्या कर्त्यानुसार ते काय होतात, त्याच्यामध्ये बदल होतो. कर्ता थर्ड पर्सन असेल तर गोज होतो, म्हणजे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, आणि बाकीच्या यांना काय लागतो, म्हणजे गो तसाच राहतो. आता आपण बघणार आहोत प्रश्नार्थी वाक्य कशी बनवायचे, क्वेश्चन्स त्याच सेंटेन्सचे. फॉर एक्झाम्पल, आय नो इट. आय नो इट, मला माहीत आहे. आय नो इट म्हणजे मला माहीत आहे. आता आपल्याला याचं प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे. मला माहिती आहे का, असं म्हणायचं आपल्याला, मला माहिती आहे का. तर मग काय करायचं, इथं हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून काय करायचं, इथं डू घ्यायचा. डू आणि इथं करता घ्यायचा. डू आय क्रियापदाचं, डू आय नो इट, मला माहीत आहे का. म्हणजे डूने किंवा डजने प्रश्न करायचा. डू आय नो इट,
साधा वर्तमान काळ असेल तर काय करायचा, डूने किंवा डजने प्रश्न करायचा. आता डूने इथं क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर डजने प्रश्न करायचा आणि क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय नसेल तर डूने प्रश्न करायचा. डू आय नो इट. ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. तो क्रिकेट खेळतो. मग आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, क्रिकेट खेळतो का तो? तो क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळतो का तो? मग क्रिकेट खेळतो तो. आपण बऱ्याच वेळेस प्रश्नार्थक प्रश्न विचारत असतो. कुणी खेळत असेल तर तू क्रिकेट खेळतो का? अभ्यास करतो का? जेवण करतो का? म्हणजेच नेहमी प्रश्नार्थक बोलत असतो. आणि प्रश्नार्थक बोलताना आपल्याला इंग्लिशमध्ये कसा प्रश्न विचारायचा यासाठी याचा उपयोग होणार आहेत. आपण नेहमी या प्रेझेंट टेन्समध्ये, पास्ट टेन्समध्ये बोलत असतो आणि तेव्हा बऱ्याच वेळा आपण प्रश्नार्थक बोलत असतो. त्यासाठी आपल्याला याचा उपयोग होणार आहे. आणि आता आपल्याला म्हणायचं आहे तो क्रिकेट खेळतो. आपल्याला म्हणायचं क्रिकेट खेळतो का तो? क्रिकेट खेळतो का तो? मग काय म्हणू आपण इथं आता यस आहे. म्हणजेच काय करायचं, त्या प्रश्नाची सुरुवात कशाने करायची? डजने करायची. डज ही प्ले क्रिकेट. डज ही प्ले क्रिकेट. आता इथं डज वापरला आहे ना आपण मगाच्यासारखंच. इथं यस वापरला आहे, म्हणजे इथं डज वापरला आहे म्हणून इथं यस लावायचा नाही. डज ही प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो का? प्रश्न विचारला आहे, तो क्रिकेट खेळतो का? सीता सिंग सॉन्ग. सीता सिंग सॉन्ग. सीता गाणे गाते. सीता गाणे म्हणते किंवा गाणं गाते. सीता गाणं गाते. मग गाणं गाते का ती? सीता गाणे गाते का असं म्हणायचं आपल्याला. मग काय होईल त्याचं? आता इथं यस लावलेला आहे म्हणजे प्रश्न काय करायचा आहे? डजने करायचा आहे. डज सीता तसाच घ्यायचा करता. डज सीता सिंग. आता यस लावायचा नाही, फक्त डज लावला आपण. इथं करता तसं घेतला. डज सीता सिंग. यस इथं यस लावला ना म्हणून इथं यस लावायचा नाही. डज सीता सिंग सॉन्ग. सीता गाणं गाते का? सीता गाणं गाते का? दे रन्स फास्ट. दे रन्स फास्ट. ते जोरात पळतात. ते जोरात पळतात. ते जोरात पळतात. दे रन्स फास्ट. ते जोरात दे रन फास्ट. दे रन फास्ट. ते जोरात पळतात. आता दे म्हणून इथे यस लावण्याची गरज नाही. आपण फक्त ही, सी, इट आणि नाव असतील ना, सीता असेल, गोपाल असेल, डॉग असेल, त्यासाठीच फक्त काय करतो? यस किंवा यस प्रत्यय लावतो. दे रन्स फास्ट. तर इथं काय होईल? डू. डू दे रन फास्ट. डू दे रन फास्ट. जोरात पळता का ते? ते जोरात पळतात का? किंवा आपण म्हटलं डॉग बार्क्स. डॉग बार्क्स. कुत्रा भुंकतो. कुत्रा भुंकतो. कुत्रा भुंकतो. कुत्रा भुंकतो का? कुत्रा भुंकतो का असं म्हणायचं आहे आपल्याला. मग काय म्हणू? डज. आता इथं डॉग आहे म्हणून काय लावला? इथं यस लावला. डॉग्स
डज डॉग बार्क, आता यस लावायचा नाही कारण इथे यस लावला आहे. डज डॉग बार्क्स, कुत्रा भुंकतो का, कुत्रा भुंकतो का. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवताना काय करायचं, डज किंवा डूने वाक्याची सुरुवात करायची. डज किंवा डूने प्रश्न विचारायचा. तर आता डूने केव्हा प्रश्न विचारायचा, तर जेव्हा क्रियापदाला यस किंवा यस नसेल तर प्रश्न डूने विचारायचा. आणि जेव्हा क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर काय करायचा, डजने प्रश्न विचारायचा. डजने प्रश्न विचारायचा. म्हणजे डजने जर प्रश्न विचारला तर म्हणजे डजने केव्हा क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय कधी असतो हे पक्क ध्यानात ठेवायचं. जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर करता असेल तेव्हा. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर करते ध्यानात ठेवायचे ही, सी आणि इट आणि नाव. मग राम, सीता, डॉग, कॅट. आता जर समजा अनेक वचनी असेल, डॉग्स असतील किंवा कॅट्स असतील, कॅट्स ईट असं असेल, मांजरे खाता. कॅट्स इथं कॅट्स आहे म्हणून इथं यस किंवा यस प्रत्यय लागणार नाही. इथं काय येईल, ईटच येईल अनेक वचनी म्हणून. मग आता इथं काय म्हणायचं, डू कॅट ईट, डू कॅट्स ईट, टू कॅट्स ईट. मांजरे खाता का, काय खात असतील ते. म्हणजेच अनेक वचनी जर करता जर अनेक वचनी असेल तर इथं यस किंवा यस प्रत्यय लागत नाही. फक्त एक वचनी जर असेल तरच क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो आणि तेव्हाच त्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात डजने करायची असते. लेट्स सी, सर्वांनी होमवर्क राईट करायचं आहे. म्हणजे हे आपण जे शिकलो त्यावरून हे वाक्य बनवायचे आहेत. मेक द फॉलोइंग सेंटेन्स निगेटिव्ह. खाली जे वाक्य दिलेले आहेत हे निगेटिव्ह बनवायचे, नकारात्मक बनवायचे आहेत. आणि